नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम असं गोड चटपटीत मस्त अगदी छान अशी रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही पहा. पण मी आज दाखवणार आहे, त्याचं नाव पण लगेच सांगते, शंकरपाळी दाखवणार आहे. पण शंकरपाळी अशी दाखवणार आहे का मी लाटणार बिलकुल नाही शंकरपाळीला. मग कशी बनवणार आहे शंकरपाळी ती पहा तुम्ही. बिना लाटता शंकरपाळी बनवणार आहे. तर पहा तुम्ही. आता इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. तर पहा, मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्या. मेजरमेंटमध्ये इकडे तिकडे होऊ नका. तुमची शंकरपाळी म्हणजे एकदम अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी होणार आहे. आता मी 2 वाट्या मैदा घेतला ना, तर 1 वाटी साखर घेणार आहे. तर जे पूर्ण वाटी नाही आहे, जरा कमी आहे. हे फुल मैदा घेतला होता वाटी भरून. आता ही अर्धी म्हणजे पाऊण वाटी अशी साखर घेतलेली आहे मी. आणि मोठ्या वाट्या होत्या मैद्याच्या, आणि ही छोटी वाटी आहे. म्हणजे तुम्हाला मेजरमेंट म्हटलं ना, तर 3 वाट्या जर मैदा घेतला तर 1 वाटी साखर घ्यायची, असं मेजरमेंट आहे याच्यात. तर मी आता त्या पद्धतीनेच घेतलेलं आहे. 2 वाट्या मोठ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला 2 दाखवल्या. पण छोटी वाटी साखर घेतलेली आहे. तर इथे बघा, मी मिक्सरमध्ये चाळून घेतलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे रेसिपी, पण अगदी तोंडात टाकताच विरघळणार ही शंकरपाळी. पहा तुम्ही. आणि मी लाटणार नाही. मग कशी करणार आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला कशी मी बनवणार कशी आहे ती. तर हे बघा, आता आपण किती मिक्सरमध्ये बारीक केलं तरी थोडं तरी राहतं बघा. म्हणून चाळून घ्यायचं कधी पण. तर ही साखर मी चाळून घेतलेली आहे, मैदा पण घेतलेला आहे. आता टाकायचं याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ, का की गोडाचा पदार्थ असल्यानं थोडं मीठ असलं ना, मग आणखीन मधुर स्वाद येतो, त्याला छान लागतं. आणि नंतर मग थोडंसं आपण विलायची पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर विलायची पावडर मी बारीक करून घेतलेली आहे साखर टाकून, त्याच्यामुळं ती विलायची पावडर मी 1 चमचाभर टाकून दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुगंध छान येतो, त्याच्यामुळं आपल्या शंकरपाळीला एकदम सुगंध छान येतो. पण ही शंकरपाळी आहे फार छान हा. मात्र मैत्रिणींनो, खूप छान शंकरपाळी आहे. तर तुम्ही पहा आता व्हिडिओ. तर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात घालायचे साजूक तूप. तर साजूक तूप आपल्याला 2 वाट्या मैदा, 1 वाटी म्हणजे अशा मेजरमेंट तुमचं धरलं ना, 3 वाट्या मैदा झाला ना, 1 वाटी साखर. आणि ह्याच्यात मी अर्धी वाटी म्हणजे 200 ग्राम आहे माझ्याकडे तूप. त्यातला अर्ध म्हणजे 100 ग्राम मी तूप घालणार आहे त्याच्यामध्ये. अर्धी वाटी तूप घालणार आहे. म्हणजे आपलं किलोनी वजनाने पकडलं ना, तर 100 ग्राम मी तूप घालणार आहे त्याच्यात. आणि अंदाजे तुम्हाला पाहायचं असलं तर त्याचा असा गोळा बनला पाहिजे हातामध्ये, असा ओला ओला झाला पाहिजे सर्व तुपाने. आता तूप आणि साखर एकदम घालायची आपल्याला, त्यामुळे सगळं पीठ कुस्करल्यानंतर तुम्हाला दाखवून पुढे गेल्यावर असा गोळा बनला पाहिजे. त्या पद्धतीने घालायचं तूप. जास्त पण घालायचं नाही, नाहीतर काय होतं, तुमच्या शंकरपाळ्यात तेलात विरघळणार. म्हणून जास्त पण नाही. मी आता 7-8 चमचे टाकलेले आहेत. तर तुम्ही आणखीन किती येतात मी पाहते किती लागेल ते. तर मी जवळजवळ अर्धी वाटी टाकणारच आहे त्याच्यामध्ये, का की एवढं आहे आपल्याकडं. तर हे सर्व मिक्स करते पहिली, आणि नंतर हाताने असं चोळून घेणार आहे. कणाकणांमधून गेलं पाहिजे, त्याच्या रेषांमध्ये गेलं पाहिजे ते तूप. आणि त्याचा असा मुटका बनला पाहिजे. तर मग झालं समजायचं आपलं. तर मी हे सर्व चोळून घेणार आहे व्यवस्थिशीर असं मस्त एकजीव करून घेणार आहे. म्हणतात ना, एकसंघ करायचं. कुठलंही करायचं म्हटलं तर एक संघ झालं पाहिजे, म्हणजे एकत्र झालं पाहिजे सर्वीकडे. म्हणून असं मिक्स करून घेते छान असं. मैत्रिणी, आपण दिवाळीच्या वेळेस किंवा गणपतीच्या वेळेस, गौराईच्या वेळेस आपण हे सगळे फराळ बनवत असतो. आणि त्यावेळेस कसे बरेच फराळ बनवत असतो, त्यावेळेस खायला आपलं मन होत नाही, नको वाटतात खायला ते बनवून आणि ते सर्व काही करून. आणि 1 वाटी मी दूध घातले पहा. आता हे सर्व गोळा बनवते. तर ते राहायला अर्ध सांगायचं. बनवून आपलं कंटाळा आलेला असतो. तर तुम्ही ना अशा वेळेस कधीतरी असं सगळं घरातलं संपलेलं असतं, दिवाळी नसती किंवा काही नसतं, त्यावेळेस असा एखादा पदार्थ करायचा. कधी करंजी करायची, कधीतरी एखाद्या वेळेस शंकरपाळी करायची, एखाद्या वेळेस चकली करायची. व ह्या एवढ्या चवदार लागतात आणि घरात पुरतच नाही, पटापट उचलून खाऊन घेतात. म्हणजे असे पदार्थ असतात ना, असे करायचे असतात. हे बघा, आता गोळा बनलेला आहे ना. 1च वाटी मी घातलेलं आहे दूध. बिलकुल पाणी वापरलं नाही किंवा काहीच नाही. दूध घालूनच मळलेलं आहे आणि छान गोळा बनलेला आहे पहा 1 वाटीत.
म्हणजे मी मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे का नाही बघा. मग कधी कधी काय होतं, मैदा जास्त खातो पाणी किंवा कमी पाणी लागतं मैद्याला, असं असतं. कुठलंही पीठ मळताना ह्याला मेजरमेंट नसतं. बायका म्हणतात एवढंच पाणी घालायचं तेवढंच, पण नाही, सांगू शकत नाही आपण किती पाणी लागणार आणि किती कमी होईल. आता हे जरा गोळा तोडला आणि मी असा लांबडा गोळा करून घेणार आहे त्याचा. पाहता तुम्ही असा लांबडा करून घ्यायचा, असं मळून घ्यायचा पहिला व्यवस्थितशीर, नंतर मग असा लांबडा करून घ्यायचा. पीठ एकदम छान झालेलं आहे, सुंदर पीठ झालेलं आहे आपलं. गोळा एकदम छान झाले. आता सुरी घ्यायची आणि अशा लाट्या पाडून घ्यायच्या. हे बघा एवढ्या मोठ्या लाट्या पाडून घ्यायच्या आपल्याला. फटाफट होतात, वेळ लागत नाही. पहा किती लाट्या पाडलेल्या आहेत मी कशा पद्धतीने. एकसारख्या छान झालेल्या आहेत ना लाट्या. अगदी पटापट होतात, वेळ लागत नाही, काय नाही. हे आपल्या शंकरपाळ्या बिना लाटता करणार आहे ना, तर पहा कशा करणार आहे मी. हे बघा आता हे घ्यायचं असा आणि मध्ये दाबायचं अंगठ्याने, असं दोन्ही बाजूला हे करायचं. हे बघा अशा पद्धतीने करायचे आपल्याला. तर दुसरी पण दाखवते. हे दाबलं, दोन्ही बाजूनी असं दाबायचं. हे दाबलं आणि दोन्ही बाजूनी दाबायचं. हा झाला शंकरपाळीचा आकार. तुम्हाला कुठल्याही मग आकाराच्या करू शकता तुम्ही, किंवा गोल आकार केला एखाद्या झाकण्याने तरी चालेल. पण मला हा फार आवडतो. अगदी बिस्किट कसं असतं, नानकट बिस्किट किंवा बिस्किटासारखं अगदी तोंडात टाकताच विरघळणार. ह्या मी खाल्ल्या होत्या कधी, तुम्हाला सांगते. ही डिझाईन कधी खाल्ली होती, एकदा असंच डॉक्टरकडे गेले मी हॉस्पिटलमध्ये, मोठ्या काहीतरी झाली होतं मला, बरेच वर्ष झाले त्याला. तर तिथे गेले तर त्या डॉक्टर म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर होते. तर त्या डॉक्टरकडे गेले तर तिथे त्या लोकांनी काय केलं, त्या डॉक्टरनी एक ड्राव खोलला. ड्राव खोलून त्या ड्रावमधला डबा काढला बाहेर आणि त्या डब्यात होत्या ह्या अशा शंकरपाळ्या या पद्धतीच्या. आणि 2-2 हातावर टेकवल्या माझ्या त्यांनी. ह्या खाऊन पहा म्हटले. ते मी खाल्ले आणि म्हटलं हे तर शंकरपाळे आहे. आणि कशा जे हे आम्ही असं, ते बोलले का आम्ही असं सारखं ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागतं. 2-2 तासाचं आमचं असतं ते ह्या हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस मग भूक लागते ना, म्हणून ते तोंडात टाकायला थोडे थोडे आम्ही आमच्या बॅगमध्ये असतातच असे पदार्थ. तर मी पाहिलं हे ते, आणि मग घरी आल्यावर म्हटलं ह्या अशाच बनवल्या असणारे आणि असंच असणारे. आणि ह्या बनवल्या तर अगदी तशाच झाल्या आणि खरंच तशाच लागतात. मी हमेशा आता त्याच पद्धतीने बनवते, बऱ्याचशा वेळा तसेच बनवते. खूप छान लागतात, खूप खमंग लागतात. तोंडात टाकताच विरघळतात, अगदी हातात घेतलं तर चुरा होतो दाबला तर तुम्हाला कळेन पुढे आल्यावर. आणि ह्या कशा तळायला टाकल्या, इकडे आपल्या फ्राय करायला टाकल्या ना, आणि तिकडे आपल्या बनवल्या बाजूला तरी चालतं. पटकनी तिकडे तळायला टाकल्या, इकडे बनवल्या, परत तेवढ्या होतात, परत टाकायचं, परत तेवढ्या होतात. असं होऊन म्हणजे त्याला माणसं पण लागत नाही किंवा काहीच नाही. बघा किती फुगल्यात, किती अगदी मऊ, जास्त रेषा पडल्यात त्याला आणि फुटून आल्यासारख्या झाल्यात. जेवढ्या खुसखुशीत झालेल्या आहेत हे शंकरपाळ्या. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून पहा. खरंच अप्रतिम टेस्ट. न लाटता शंकरपाळी. आपण लाटलं का काही, बिलकुल काही लाटलं नाही, हातानेच सगळं केलं. लाटणं हातात घेतलं नाही आपण. पण ह्या शंकरपाळ्या एवढ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या आहेत. एवढ्या छान अप्रतिम आहेत. आता मी परत पण दाखवते आता आणखीन एक. त्यावेळेस तुम्हाला सोडताना दाखवलं नाही पहिल्या ना, आता सोडताना दाखवते. अगदी पटापट होतात, बिलकुल वेळ लागत नाही. इकडे बनवले इकडे टाकले, इकडे बनवले इकडे टाकले, असे भरपूर सारे. एवढ्या गोळ्याची माझी भरपूर झालेली आहे. तुम्हाला आता झाल्यावर दाखवते. एवढ्या टम फुगऱ्यात मस्त. अशा तऱ्हेने शंकरपाळ्या न लाटता करून पहा मैत्रिणींनो. आणि खरंच आवडेल सर्वांना घरामध्ये तुमच्या. नक्कीच एकदा थोड्या एक वाटीच्या करून पहा लागलं तर कशा होतात त्या. खूप छान होतात, अप्रतिम टेस्ट आहे त्याला. हे पहा अगदी फुलल्यात निसत्या मस्त. पाहिल्या माझ्या झालेल्या आहेत, एवढ्या साऱ्या झालेल्या आहेत. एवढा गोळा होता, त्या गोळ्याच्या कितीतरी झालेल्या आहेत. पहा टोपलं भरले गच्च, अजून पण आहेत तिकडे काही.
हे बघा आता पहा बरं कशा अशा वाटतात का नाही शंकरपाळ्याच बिस्किट सारख्या तोंडात टाकताच विरघळणार आहे. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी एकदा चुराविरा करून बघा किती छान फुललेले आहेत ना. अगदी शंकरपाळीसारखाच आकार झालेला आहे, काहीच नाही फरक. तुम्हाला कुठलाही आकार देऊ शकता तुम्ही. हे बघा आता फोडली तर फुटून जाणार लगेच. हे बघा चुरा आहे का तोंडात टाकताच विरघळणार. तर मैत्रिणींनी तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नसेल तुम्ही केलं तर जरूर करा. आणि माझ्या शंकरपाळ्या कशा झाल्यात त्या बिना लाटता त्या पण सांगा. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते आणखी.